Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 3च्या इंग्लिश टेक्स्टबुकमधून 1.3 पोम द सीड. सीड म्हणजे मुलांना तुम्हाला माहितीच असेल, सीड म्हणजे बी. आता एका छोट्याशा बीपासून एक मोठं झाड कसं होतं, त्याला काय काय लागतं हे या पोममध्ये छान डिस्क्राईब केलेलं आहे. ते आपण यामध्ये बघूया. इथे डू यू नो मध्ये दिलं आहे द नेम्स ऑफ सीड्स. आता काही सीड्सची नावं त्यांनी सांगितली आहेत की सांगायची आहेत. तर जसं की मँगो सीड आहे, मस्टर्ड सीड आहे. आता मुलांनो, अजून अशा कुठल्या कुठल्या सीड्स तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही मला कमेंटमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. वेन डू द सीड्स ग्रो. आता इथे एक क्वेश्चन आहे की सीड्स केव्हा ग्रो होतात, त्याचा आन्सर मी तुमच्यासाठी इथे लिहिलेला आहे. द सीड्स ग्रो वेन दे गेट वॉटर, एअर, सनलाईट अँड सुटेबल सॉईल. म्हणजे सीड्सला जेव्हा आपण चांगलं व्यवस्थित पाणी देऊ, शुद्ध हवा मिळेल, सनलाईट मिळेल आणि छान मातीमध्ये ते जर रोवलं आपण, तर त्याचं काय होणार आहे, एक छान झाड होणार आहे. ती सीड काय होणार आहे, ग्रो होणार आहे. आता आपण पोम चालू करूया. ठीक आहे. त्याआधी मुलांनो, जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका. A seed so small beneath a ground becomes a tree that's strong and sound. It drinks the rain and feels the sun, and soon its life has just begun. आता बघा, एक छोटीशी सीड असते, इथे ड्रॉइंगमध्ये पण दिसते, एक छोटीशी सीड असते. ती ग्राउंडच्या बिनिथ म्हणजे इथे बघा काही मिनिंग्स आहे. बिनिथ म्हणजे खाली, स्ट्रॉंग अँड साऊंड म्हणजे मजबूत आणि निरोगी. बघा, बिनिथ म्हणजे ग्राउंडच्या खाली आपण तिला पेरली, बरोबर, अशी मातीमध्ये. तर काय होणार आहे, त्याचं उद्या काय होणार आहे, बिकम्स अ ट्री, मोठं झाड होणार आहे, एकदम मजबूत आणि निरोगी असं झाड होणार आहे. आणि ड्रिंक्स द रेन. ड्रिंक्स द रेन म्हणजे काय, आता झाडाला वाढण्यासाठी काय लागतं बरं, पाणी लागतं की नाही. मग पाणी म्हणजेच रेन. रेन झाला, पाऊस झाला म्हणजेच काय मिळणार, झाडांना पाणी मिळणार आहे. फील्स द सन. आता आपण लहानपणी पण शिकलेलो आहोत की झाडाला वाढण्यासाठी जर एक सीड ग्रो होणार असेल तर त्याला काय लागतं, आपल्याला वॉटर लागतं, सनलाईट लागतं आणि सुटेबल सॉईल लागते. मग तसंच त्याला सनची पण गरज असते. आणि हे सगळं मिळाल्यानंतर त्याचं काय होतं, लाईफ स्टार्ट होतं, म्हणजे त्याची लाईफ चालू होते. इट सेंड्स इट्स रूट्स सो डीप अँड टाईट टू होल्ड इट फर्म बोथ डे अँड नाईट. The leaves go green, the branches spread, the birds make nest above my head. आता बघा इथे स्प्रेडचा मिनिंग दिलेला आहे. स्प्रेड म्हणजे पसरणे. आता जे रूट्स असतात, बरोबर, झाडांचे जे रूट्स असतात, मुळं असतात, ती कुठे जातात, डीप जातात, ग्राउंडमध्ये खाली डीपमध्ये जात असतात. आणि काय करतात, ती मातीला काय करतात, टाईट धरून ठेवतात. आणि त्याचमुळे काय होतं, त्यांनी टाईट धरून ठेवलेलं असतं म्हणून ती फर्मली उभे राहू शकतात. म्हणजे डे असेल, नाईट असेल, वादळ वारा आला, पाऊस आला तर काय होतं, ते झाड लगेच वाकत नाही किंवा पडत नाही, ते फर्मली उभं राहतं. का, कारण त्याची रूट्स काय असतात, डीप सॉईलमध्ये जाऊन ते सॉईलला टाईट पकडून ठेवलेलं असतं. आणि बघा, झाडांची पानं कशी हिरवीगार असतात, इथे बघा दिलेली आहेत. ब्रांचेस असतात त्याच्या स्प्रेड झालेल्या, म्हणजे त्याच्या फांद्या स्प्रेड झालेल्या असतात. इथे बघा दिले, ह्या ब्रांचेस आहेत, हिरवीगार पानं आलेली आहेत. आणि बर्ड्स कुठे राहतात, तर नेस्टमध्ये, बरोबर. आणि हे नेस्ट कुठे असतं, तर झाडावर. इथे बघा नेस्ट पण दिलेला आहे या ड्रॉइंगमध्ये, आहे ना. तर झाड असं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे मदत करत असतं. आता इथे बघा नेक्स्ट, द ट्री गिव्स शेड, द फ्लावर्स ब्लूम, इट फिल्स द एअर विथ स्वीट परफ्यूम. फ्रॉम टायनी सीड टू जायंट ट्री, व्हॉट वंडरस थिंग अ सीड कॅन बी. आता झाड आपल्याला काय देतं, सावली पण देत असतं की नाही मोठं झाल्यावर. इथे बघा सावली दिसते. आणि काय देतं, फ्लावर्स. इथे फ्लावर्स पण दिसत आहेत, खूप सारी फुलं असतात, ती उमलतात झाडांवर. त्याच्यानंतर फ्रेश एअर सुद्धा आपल्याला झाड देत असतं. आणि या हवेमध्ये जेव्हा फुललेली फुलं असतात, बरोबर, त्या फुलांचा सुगंध मस्त हवेत दरवळलेला असतो, किंवा किती छान वाटतं आपल्याला. आणि टायनी सीडपासून, टायनी म्हणजे एकदम छोट्याशा सीडपासून एक जायंट म्हणजे भलं मोठं झाड तयार होतं. बघा, हे एक आश्चर्यच आहे की नाही. मग एवढीशी सीड, जेव्हा त्या सीडला पाणी मिळतं, जेव्हा सनलाईट मिळते आणि छान सुंदर मातीमध्ये ती सीड आपण पेरलेली असते, तेव्हा त्याचं काय होतं, एक सुंदर
झाड तयार होतं. आता बघा या पोममधून आपल्याला काय कळतं की एका छोट्या बीपासून बरोबर एक मोठं झाड बनण्याची ताकद असते. तिथे बघा, इथे सूर्यप्रकाश दाखवलाय त्यांनी या ड्रॉइंगमध्ये, इथे पाऊस दाखवलेला आहे, इकडे चांगली माती दाखवलेली आहे. हे सगळं जेव्हा झाडांना मिळतं, जे एका सीडला मिळतं, तेव्हा एक छान मोठं झाड तयार होतं, मजबूत झाड तयार होतं. आणि ते तयार झाल्यावर आपल्याला काय काय देतं? सावली देतं, फुले देतं, फळे देतं, शुद्ध हवा देतं आणि पक्ष्यांना घरटे सुद्धा देतं. म्हणून मुलांना झाडं लावली पाहिजेत आणि ती जपली पण पाहिजे. आता इथे काही क्वेश्चन्स दिले आहेत ते आपण बघूया. इथे बघा एक ड्रॉइंग दिलेली आहे एक छोट्याशा प्लांटची, बरोबर. त्याचे पार्ट्स आपल्याला लिहायला सांगितले आहेत. मी तुमच्यासाठी इकडे एक रफ ड्रॉइंग काढली आहे. बघा, पार्ट्स ऑफ द प्लांट. हे बघा, इथे काय, हे फ्लावर आहे, हे लीफ झाडाची पानं आहेत ना, हे काय आहे, झाडाचं फ्रूट आहे. इथे खाली जे ग्राउंडमध्ये असतं की नाही ते रूट्स आहेत. ही झाडाची जी दांडी असते त्याला स्टेम बोलतात, ती स्टेम आहे. आणि ह्याच्या छोट्या छोट्या ब्रांच आहेत, बरोबर. आता नेक्स्ट बघा, फाइंड अँड राईट पेअर ऑफ रायमिंग वर्ड्स फ्रॉम द पोम. इथे बघा काही रायमिंग वर्ड्स मी तुम्हाला दिले आहेत. मुलांनो, तुम्हाला पाहिजे असेल तर याचं स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढू शकता. ग्राउंड, साऊंड, सन, बिगन, टाईट, नाईट, स्प्रेड, हेड, ब्लूम, परफ्यूम, ट्री, बी. हे आपल्या पोममध्येच आहेत. नेक्स्ट आहे आन्सर द फॉलोइंग. काही क्वेश्चन्स आहेत. वेअर डज द सीड ग्रो. आता सीड कुठे ग्रो झाली होती? द सीड ग्रोज बिनिथ द ग्राउंड. बिनिथ म्हणजे मगाशीच सांगितलं मी, ग्राउंडच्या खाली, खाली ग्रो झाली होती, बरोबर ना. टेल द नेम्स ऑफ सीडलेस फ्रूट. सीडलेस म्हणजे अशा फ्रूटची नावं सांगायची आहे की ज्याच्यामध्ये सीडच नसतात, बियाच नसतात. तर कोणती आहेत ती? बनाना, ग्रेप्स अँड पाइनएप्पल. What do you understand by the line? It drinks the rain and fills the sun. बघा, या लाईनचा मीनिंग मी तुम्हाला पोम शिकवताना सांगितला होता की नाही. It means that the seed gets water from the rain and sunlight from the sun, which help it to grow into the plant. Next आहे write few lines about importance ऑफ ट्रीज अँड प्रेझेंट इट बिफोर द क्लास. आता ही तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिली. जसं आपण बघितलं की ट्रीज आपल्याला काय काय देतात, बरोबर. शेड देतात, फ्रूट्स, फ्लावर, ते तुम्ही 5 लाईन्स लिहायचे आहेत आणि हे क्लाससमोर प्रेझेंट करायचे आहेत. नेक्स्ट आहे राईट डिस्क्रायबिंग वर्ड्स. इथे एक्झाम्पल पण दिले. डिस्क्रायबिंग म्हणजे काय की वर्णन करायचं आहे. जसं की स्मॉल सीड, हे पोममधलेच आहेत. हे मी तुमच्यासाठी इथे लिहिले आहे. बघा, डीप रूट्स, स्वीट परफ्यूम, जायंट ट्री, ग्रीन लिव्स. हे सुद्धा तुम्हाला पोममध्येच आन्सर मिळणार आहेत. हा, पुढे आहे रीड अँड कम्प्लीट द फॉलोइंग. आता त्यांनी एक एक्झाम्पल दिला आहे, बरोबर. ऑंग. ऑंग म्हणजे आपले त्याचे वर्ड्स बनवायचे आहेत. जसं की स्ट्रॉंग, मी तुमच्यासाठी इथे बनवलं आहे. ऑंगचं स्ट्रॉंग त्यांनी दिलं आहे. लॉंग, रॉंग. नेक्स्ट आहे आउंड, बरोबर. मग त्याचं काय वर्ड्स बनतात? राऊंड, ग्राउंड, साऊंड. नेक्स्ट आहे GR, ग्रो, बरोबर. ग्रो, ग्रास, ग्रीन. असे हे वर्ड्स, हे सगळे वर्ड्स पण तुमच्या पोममध्ये तुम्हाला मिळणार आहेत. लास्ट आहे इथे आय नीड टू ग्रो. आय नीड म्हणजे इथे बघा तुम्हाला एका ट्रीचं ड्रॉइंग दिलेलं आहे. मग ट्रीला ग्रो होण्यासाठी काय काय लागतं? आता मी पोम शिकवली की नाही, मी तुम्हाला आता बरेच वेळा सांगितलं ट्रीला ग्रो होण्यासाठी काय काय लागतं. मग आता हे काम तुम्ही करायचं आहे. मला कमेंटमध्ये तुम्ही लिहून पाठवायचं आहे की कोणत्या कोणत्या गोष्टीची गरज असते ट्रीला वाढण्यासाठी. अशा प्रकारे मुलांना तुम्हाला पोम कळलीच असेल आणि क्वेश्चन आन्सर सुद्धा मी तुम्हाला दिलेले आहेत. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. Subscribe, like and share. Thank you. Take care and bye bye.